बचा. अरे आम्हाला जयदादा सारख्या माणसाची गरज आहे, तुमच्यासारख्या तरुणाची गरज आहे. तो बाबासाहेबांचा विचार बिना मतलबाचा पेरणाऱ्या व्यक्तीची गरज आहे मला, मतलबासाठी नाही. हा राष्ट्रसंताचा तुकडोजी बाबा गाडगे बाबाचा विचार, स्वराज्य संघटना सर्व तरुणाचं संघटन आहे. आपल्या मुलाबाळांना पाठवा. हे रक्तदान समाजाचं दुःख जाणून समाजाकरता वेळ देणं अतिशय महत्वाचा वेळ आहे आजचा. बाबू मी तर रात्रंदिवस याच मार्गाने आहे. माझा भाऊ आहे हा गजानन चिंचोळकर, चुलत भाऊ आहे, सक्का भाऊ नाही. याची माया अलग आहे, मा बाप अलग आहे. माझ्या दोघंही चुलत भावाच्या काय मायबाप एक राहतात काय. माझी स्टाईल आहे बोलाय, माझी स्टाईल आहे बोलायची. सहारा ना दिला कोणी अमरावती, नागपूर, अकोला जिल्हा, माझ्या जवळच्या माझ्या गावाच्या जवळची काही मंडळी आहे. आपण सर्व मायबाप, माझे बंधू, माझ्या बहिणी, माझ्या लाडक्या बहिणी, माझी सर्व मित्र मंडळी, मला बरेच जण मिळाले. माझ्या बहिणी माय लेकी भेटल्या, सावित्रीच्या, भीमाच्या. मी धन्यवाद देतो. स्वराज्य संघटनेनं फार सुंदर योग घडून आणला. हॅलो, मी आयुष्यमान जयदादा गायकवाड आणि त्यांच्या सत्कारात आता अनेक मंडळी आली. त्यांचे वडील रजनीकांत, शिलाताई जाधव, ॲडव्होकेट कृष्णा रसाळ, माझा ज्यांनी जाणी फळला कार्यक्रम घेतला होता त्यांच्या वडिलांच्या निमित्त रमेश गायकवाड, दिगंबरजी हजारे सर, ॲडव्होकेट सचिन खंडागळे, केशवराव लोणारे, रवींद्रजी दांडे, महेंद्रजी गायकवाड, तथा दिनेश दादा गायकवाड, राजूजी धावरे, ॲडव्होकेट सागरजी कांबळे, ॲडव्होकेट राहुलजी बनकर. माझा दसरा मैदानमध्ये कार्यक्रम घेतला होता तुमच्या परिसरात उल्हासनगरात. ते सोनवणेजी. परत माझा एक कार्यक्रम मातंग समाजाचे माझे मित्र होते त्यांनी घेतला होता. आणि एक निवेदन करीन की संविधानाचा अवमान करणाऱ्यावर परभणीमध्ये जे घटना घडवली त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. कारण संविधानाच्या विरुद्ध चालून राहिले. लोकसभेमध्ये राहुल गांधी फक्त संविधान हातात घेऊन जागृती चालू आहे. आज संविधानाचा गैरवापर, नाव संविधानाचं घेतील, कपाळाले लावतील असं नाटक, पण संविधानाच्या विरुद्ध वागतील. संविधान तुम्हाला आम्हाला स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय, महिलाच्या बाबतीत तर रेकॉर्ड केलं संविधानानं. नाही तर तुम्हाला काय म्हणत माझ्या माय मावल्यांनो, बाबू इले डोक्यावर नको घेऊ, इले काय म्हणत तुम्ही. थांब रे, मी तुले 100 देत नाही म्हणजे नाही. बाबू मा अंगावर लाखो रुपयाचे पुरस्कार मिळाले. मला अमेरिकेनं पुरस्कार दिला. डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांना माझं नाव सजेक्ट केलं होतं. तुले काय वाटते मागितल्यानं पैसे देतात का रे? नाही. तू कायले बोलला? अरे क्या देखते मियाँ खुद बनो, दुनिया चेहरा देखे. अरे तुम्हाला कायले कॅमेऱ्या समोर तोंड घालायची गरज आहे? मला फोटो काढला पाहिजे, कॅमेरेवालाच तुमच्या मागं फिरला पाहिजे अशी लायकी बनवा तरुणांनो.
कॅमेरे वाला ही तुम्हारे पीछे घूमने को ना की तुमचा फोटो घेऊ द्या. मी सांगतो ना, आपली लायकी बनवा. बाबासाहेबांनी स्वतःचं जीवन सोनं नाणं घातलं काय? नाही तर काही बायकाईले फार आदत, सोनं घालतील आणि एसटीत गेली की बोंबलती. मग तू तर लय अंबानीची अवल्याद आहे, लय तुला सोनं आवडते, अडाणीची अवल्याद आहे. मग सोनं गेल्यावर बोंबलतं कायले? मग त्याच्यापेक्षा सोनंच घालू नको. अरे सोनं काय घालतात? सत्यपालच्या अंगावर काही दिसते? मला एका बिल्डरनं सोन्याची अंगठी दिलती इथं, कोळी समाजाचे. त्यांनी काय केलं, माझ्या हातानं ते रुद्राक्ष वाटायसाठी दिला. मैंने बोला तुम्ही उद्योगपती आ आणि रुद्राक्ष वाटून चिवटे बनवू नये. ते रुद्राक्ष एकमुखी असो की 10 मुखी असो, काय फरक पडते? मला बायका मेल्या त्या रुद्राक्षासाठी. अरे आपल्या मोहम्मद रफीनं ते गाणं म्हटलं ना, रुद्राक्षाच्या गळ्यात माळा लावले तू भस्म कपाळा. डबल म्हण. रुद्राक्षाच्या त्या उद्योगपतीनं रुद्राक्ष माझ्या हातानं वाटलं, आपण वाटत. अरे रुद्राक्ष नांगर हाती पिकवले मातीतून. आता जमलं भाऊ लाऊस्पीकर, याचंही जमवलं. मला तुमचा सत्कार करू द्या. 1 मिनिट या बरं. जय दादा, साऊंडवाल्या दादाचा सत्कार करा. या काय अभाग्या घर संन्यासून जाती कुठे शोधीची रामेश्वरन, कुठे शोधची काशी. हृदयातील भगवंत राहिला म्हणून बाबू तुकाराम महाराजांनी तुपाची वाटी घेऊन धावले, पाणी पाजलं. सारख्या माणसाले पाणी पिऊ दिलं नाही, आराम करू काही. म्हणून बाबासाहेबांना सत्याग्रह करा लागला की पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग, मी लय नाही मागत भरग, माझं इवलस गाड ग. पाणी वाढ ग माय, पाणी वाढ. गजानन भाऊचा आवाज बाई सारखाच आहे. लय लोकांना वाटते महाराजानं बाई ठेवली काय. मला भाऊ आहे ना बाबा, तो त्याचा आवाज बाई सारखा आहे, तर मी काय करू. याच्या गवळणी लावण्यात असं म्हणते गजानन. तमाशातली ढोलक ऐकवतो तर मजा येते. गौतमी ताईकडे रोग मारून येऊ. मला गौतमी बाईचा डान्स, सुरेखा पुणेकर आवडतात. आपल्या पोरी आहेत त्या बहुजन समाजाच्या. मले नाचणाऱ्या कला आहे, नाचणं कला आहे, हे गाणे म्हणणं कला आहे. कलेचे प्रकार आहेत. बांधकाम कला आहे, ब्युटी पार्लर कला आहे, कांचन मेडिकल कला आहे. याच्या दुकानात कांचन मेडिकलवर असं आहे काय की बुद्धाची निळ्या कलर मध्ये पॅकिंग आहे आणि मुसलमानाची हिरव्या कलर मध्ये आणि हिंदूची भगव्या कलर मध्ये आणि ख्रिश्चनाची व्हाईट कलर मध्ये. ते मेडिकलची ज्याला बिमारी झाली त्याला अवघ्या गोळ्या बरोबर चालतात. ताप आली की क्रोसिन. क्रोसिन लय प्रसिद्ध झाली, गव्हर्नमेंटनं बंद केली. असं आहे ते, ज्याचं मार्केट असलं गव्हर्नमेंट त्याले. आता त्या परभणीत काही काम होतं काय विटंबना करायचं संविधानाची. संविधानामुळं तर शान आहे तुमची माई. तुमच्या बायका नगरपालिकेत कोणामुळं आहे तरी शानपणाच्या गोष्टी करता. आम्ही लोय रावसाहेब कोणामुळं. अरे बाबासाहेबाचं संविधान आहे मावल्यांनो. तुम्हाला चेअरवर खुर्चीवर बसवलं नाही तर तुझी सासू म्हणे बाबू इले डोक्यावर नको घेऊ. इले म्हणे पायातली काय म्हणत एखाद्या बाईनं बोला. ते मधले शब्द बोला.
हे बा मॅडम तुम्ही नका बोलू, जयच्या मायनं बोलू नये. जयची माय तर हुशारच आहे. बाप कम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, नवरा डॉक्टर आणि मॅडम टीचर. म्हणजे जय बाबून त्याचा दुसरा भाऊ. दोनच लेकरं आहेत का ताई? ताई दोनच मुलं आहेत काय? मुलगी नाही काय? मुलगी आहे? असं कन्फ्यूज करू नका तुम्ही दोघी जण. मला बोलू ऐकू द्या ना मला. भारत माता की मी हे घ्या. नाही घ्या घ्या. ओ मावशी ये तू पाणी ने ये मावशी. ते मंगापासून उभी आहे, पाय नाही दुखत. त्या आजीले दे ना. ओ शांता मावशी पाय बर भीम पाय बर महिमापासून उभी आहे. पाय बर. अय जय भाऊ न एवढं मोठं गाडीत ठेवलं हे पाणी प्यायले. नाही तर नदीतलं पाणी नव्हते पिऊ देत बुवारे. म्हणजे त्याला डुक्कर चाले, सर्व चाले, माणसासारख्या माणसाले नाही. आता कसा दिला मग फटका बाबासाहेबांना. पाणी वाढ ग, पाणी वाढ ग, काळानं केलंय काळ, जातीचं विणलंय जाड, पाण्याच्या घोटासाठी तळमळतंय माझं बाळ, तळमळतंय माझं बाळ. पादमाला पाणी नंतर डोळा फाड ग, पाणी वाढ ग माय, पाणी वाढ ग. मला सांगा जगात एखाद्यानं तर यावं लागत होत. ज्या बाईले एखादी जे बाई भांडे घासायचं काम करते त्या बाईनं उभं राहा. दुसऱ्याच्या घरी काम करते त्या बाईनं उभं राहा. उभं राहा. राय उभी बाई. असाल तू उभं राहा. या मॅडम. येऊन जा. मला अभिमान आहे भांडे घासणाऱ्या मायचा. माई माय घासत जाय गुजरात्याच्या घरी भांडे, आणि रात्री जे उरलं ते आणत जाय. मैंने गरीबी बहुत देखा करके मुझे वही लेडीज याद में आती कि मेरे माँ मैं इसमें देखना चाहता हूँ. कायले तुले पतंजलीचा व्यायाम कर लागते. ज्या भी भांडे घासू घासून मेहनत करू करून कष्ट करू करू तर ओके आहे. आणि फेसबुकही पाय किती प्रसन्न आहे. तू काय जास्त लँडलॉर्ड श्रीमंत नाही, पण कशाचीच उणीव नाही. ते लेकरं चांगले आहेत, नवरा चांगला आहे, सर्व परिवार चांगला आहे. म्हणतात एक संकट येऊन गेलो तो आल्यावर निपटलं. काही काय आडनाव मॅडम? मॅडम आडनाव काय? गरुड. गरुड. हे भुत्त्यामध्ये गरुड आहेत काय? तुमच्या नवऱ्याचं नाव काय? दगडू. काय गलिंदर नाव ठेवलं व धर खायला झाले मार तू. झालं दगडू. दगडू काका या या या. दगडाले काय नशीब भेटलं हो एवढं मोठं. सोन्या चांदीचा देव त्याले चोराचा देव, त्याला चोराचा देव, अरे दगडाचा देव त्याले वटराचा देव. वा दगडू, तुम्हाला पत्नीनं मस्त जोडी बनवली. असा संसार पाहिजे. नाही तर लोकाईले जुनी जास्त नोटा जमा झाले की जुनं फेसबुक नको, मग नवीन कडे लाईन ऑनलाईन होते तो. पण मला आनंद वाटला. मुलं बाळ किती आहेत? एक त्याच्यातही तुले तकलीफ नाही. नाही तर पोरी झाल्या की होऊ दे ना, होऊ दे ना. हो ना, पहिली मुलगी दुसरा मुलगा म्हणजे ओके पोझिशन. नाही तर मग भचा भच 7-8 लेकरं पैदा करत राहायचे. होऊ दे ना, होऊ दे ना. आणि सुनीची हालत चालली डाऊन. इल्लू 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 इल्लू. कर बरं नवऱ्याचा सत्कार. पाय खरंच तर मालक लय चांगला. आणि तू काय कमी हुशार आहेत का बाई? तूही हुशार आहे, तुमच्यापेक्षा चौपट हुशार आहे. तुम्हाला डावपेच नाही समजत. देव माणसं साधा भोळा शंकरासारखा. हा संस्कार करा. टाळ्या तिकडे पहा. तुम्ही काकूचा तिकडे पहा ना जरा. फोटोचा आता तेवढा मोसम बसला तर बसवा ना. लग्नानंतर तर एवढी चान्स आला. टाका.
टाका टाका. हो महा हू हा हे हा जहन्नमाच्या मायनमा. हा बाई काय तू नाही. दे. थांब ना, तुम्ही काऊन गडबड कर. द्या हा. द्या द्या टाळ्या. असं काय? अरे याले म्हणतात संसार, अवघाची संसार सुखाचा करीना आनंदे भरीना. थांबा ना. ओ बाई, तिन्ही लोक बाई लाडकी बहीण आहे ना, मला काय इलेक्शन साठी साडी देतो का हो मी? करीना अवघाची संसार सुखाचा करीना. साडी नाही दे बाबू, पुस्तक दे. हे भीमाचं लेकरू आहे ना, हेच तर मोठी आदत आहे तुमची भीमाच्या लेकराची. एवढे पुस्तकावर प्रेम करतात भीमाचे लेकर. करोडो रुपयाचे पुस्तकं विकल्या जातात. म्हणून तुम्ही पहा, या जगामध्ये देशामध्ये कोणते लोक शिकेला जास्त? न्यायाधीश कोणाचे, कलेक्टर कोणाचे, कमिशनर कोणाचे? वर ते खाली हे, वर ओपन खाली याची आम्ही म्हणतात. बसा. आम्ही फिरून राहिलो म्हणतात. यांना गरम आणा, त्यांना गरम आणा. काही काम आहे काय छपरेपणा करायचं? यांना गरम आणा, त्यांना गरम आणा. यांना काऊन गरम आणा? तो काय तुझ्या मायाचा नवरा आहे काय? लग्ना अगोदर कॉन्टॅक्ट होतं का तुझ्या मायाचा ऑनलाईन? नाही. स्वातंत्र्य समता बंधुताने सर्वेले बरोबर वाळा ना. झाला महार पंढरीनाथ काय सांगू त्या. अरे मला बनवले साहेब मंत्री असताना, मला पुरस्कार दिला चोखा महार. लक्षात घ्या बाबा. म्हणून माझी प्रार्थना आहे, गिरते को उठाना स्वर्ग मेरा. स्वर्ग मेरा. स्वर्ग कोणता आहे? वरच नाही बरं. जर स्वर्ग असत तर चंद्रयान वर गेलं तर त्याला भेटले नसते काय 2-3 देव तरी 33 कोटीचे? एक भी नहीं दिखा, एक भी नहीं दिखा. तेरा पता नहीं लगता भगवान का. अरे 33 कोटीतला देव इथं बसला आहे ना, शिवराया. शिवराया आणि भीमराया एक राधा एक मीरा. शिवराया आणि भीमराया दोघांनी जिजवली काया. आहे दोघांचाही जगी गाजा. एक रयतेचा राजा, एक विद्येचा राजा, एक बहुजनाचा राजा, एक ज्ञानियाचा राजा. शिवराया आणि भीमराया. ज्यानं देव 33 कोटी पाहिले नाही त्यांना हे देव नाहीत काय? दोघांचाही जगी त्या गाडगे बाबाचा मुलगा मरण पावला. तुम्हाला कल्पना आहे ना, मुंबईमध्ये धर्मशाळा आहे गाडगे बाबाची. बाबू, दवाखान्यात तुमचा पेशंट ठेवा आणि पेशंटचे सोबती बाबाच्या धर्म थांबना पे सपरी अवल्यादने होत होत. सायचं लय चालू आहे. तू त्या बापाला विकशीन तू भंगारात. उठ तू दोघंही उठा तुम्ही मंगापासून. त्याला मंगापासून किड्यासारखे करून राहिले. त्याच्या मायला काय कमी त्रास दिलाच? पोटात होता तेव्हा खुंबा मार काही कर. या लेकराचं मोठं कठीण आहे. म्हणून लय काम पद्धतशीर पाहिजेत. माय बापानं लेकराले पैदा करायचा आहे तर लय लक्ष द्या. आज तर एवढं वातावरण खराब केलं या मोबाईलनं. पुस्तकं दे रे. या मोबाईलनं इतकं वातावरण खराब केलं. ते लेकरू मोबाईलवर, ते लहान 7-8 महिन्याचं लेकरू मोबाईलवर. काय करावं बाबा? म्हणजे कठीणच आहे ना. बरं बापही मोबाईलवर, माय मोबाईलवर. बरं लफडे एवढे. अरे काय ओय
बाबू 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 हे घे. काय तर लय मस्त तब्येत आहे त्याची. कोणतं टॉनिक वापरलं त्याच्या बापानं देव झालं. हे त्याचे पप्पा मंगा आलता तो तबल्यावर मस्त तबला वाजून राहता. मायबाप चांगले झाडे जुळे असले की लेकर तसेच होतात. आता मी वानेरासारखा पैदा झालो. इल्लू 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 इल्लू. आता माय बारकी मा बापही बारका. मी कुठून पहिलवान पैदा होईल. साहेबाची हालत किती मस्त आहे. मला वाटते मॅडमही तुमच्या सारख्याच आहेत काय. मॅडम तुमच्या सारख्याच आहेत काय. आल्या का म्हणून राहू दे बसू दे. बोलायची इच्छा आहे का बाई. तुझ्या मालकाची इच्छा आहे. या ना तुम्ही. तुम्ही इथं या. आत्ता येते ते बाई येतात. नाव घ्या ना माईक मध्ये. नाव घ्या ना. माईक मध्ये नाव घ्या. पूजा पूजा आडनाव आडनाव. पूजा कांबळे. दिल में तुझे बिठा के कर दूंगी मैं बंद येवा पूजा बाई ये ना. आता नाव काय ना. अरे वा रे वा. आणि जय भाऊचे साड्या आहेत ना. साड्या आहेत काय म्हणजे सासरवाडी माझा देश आहे. पुरी खानदान जमा केली तुम्ही जय भाऊ. वा बेटा. मी मला की नाही बाताई मला याची तब्येत पाहून मी अंदाज लावला की नक्की मायबाप यायचे. हँडसेट चांगलीच कंपनी आहे. ॲपल म्हणजे बाबासाहेबाचीच कंपनी आहे ना बाई. काय पाहतं काय बघावं लागते. धन्यवाद. हे पहिलंच फर्निचर आहे का बाई. आपलं फर्निचर लेकरू कुळाचा उद्धार. धन्यवाद. तुम्हाला पुस्तक देतो. हा मॅडम जास्त मोबाईल पाहतात की तुम्ही जास्त. हा आणि हे चांगलं आहे काय. मग तिच्याकडे दुर्लक्ष होते ना. पप्पा सोडा पप्पा सोडा मोबाईल तुम्ही पाहता कशाला. अरे थोडा वेळ बागेमध्ये माझ्या सोबत खेळा. मोबाईल कमी पाहिजे. सोबत खेळा. हो पप्पा सोडा. पप्पा मोबाईल कमी पाहिजे. नाही तर मम्मी 2 दिवस जरा कमी पहा. लेकरावर प्रेम करा. तुमचं आहेच म्हणा प्रेम. कारण या लेकराला सांभाळणं एवढं साधी गोष्ट आहे का. बसा. विनोद केला राग नका येते. आपल्याला जावं लागते म्हणून आनंदात हसून एक दिन बिक जाएगा मट्टी के मोर जग में रह जाएंगे प्यारे तेरे वो. याच्या टाइमला सरकत चालू होती काय. हा मगापासून असाच करून राहिला. म्हणजे काय होते याच्यात म्हणजे असं आहे. मातेच्या स्वभावे पुत्राची घडण फारच चंचल आहे त्याच्या तब्येतच्या मानानं. नाही ते एवढं चंचल लेकरू एवढी तब्येत चांगली. याले तर ते फोटो काढावं वाटते महासंघ. मग काढला ना फोटो. हा चांगलं आहे. एकदम पद्धत चांगली आहे बाबू. पण मातेच्या स्वभावे पुत्र किती चंचल आहे त्याच्या तब्येतच्या मानानं. 1-2 बाया लग्नात बसल्या काग म्हणे ऐश्वर्या तुझा मुलगा लय उड्या मारते ते असं करेल. म्हणे बाई माझा मुलगा पोटात होता तेव्हा सरकत पाहिली होती म्हणून माझा मुलगा असा चुपचाप बसतच नाही. आता मी एवढा खाऊन फ्री आहो. मी 700 किलोमीटर आलो कीर्तन करून आलो. अजून रात्री निघतो. उद्याचा कार्यक्रम माझा जालन्याच्या पलीकडे आहे. दानवे साहेबाच्या पोराचा ते सत्कार आहे ना आमदार झाल्या. आमचं सीझन 12ही महिने राहते. इलेक्शन असलं तरी बोलावतात. सिद्धार्थ खरात सचिव होते मंत्रालयात. आमदार केले. मी गेलतो 2-4 कार्यक्रमाला. बच्चू भाऊच्याही कार्यक्रमाला गेलो पण बच्चू भाऊ पळले. पळा लागते. आता बाबासाहेब आले तर पाळलं. मग बच्चू भाऊले पाळलं. याच्यात काय वाईट आहे. कोणालाही पाडतात लोक. पण जाऊ दे. आपल्याला राजकारण काही आपला विषय नाही. पण मी प्रचाराला चांगल्या माणसाच्या फिरतो. बाळासाहेब आंबेडकरांची प्रचाराला गेलतो. कारण मी माईच्या नावाचं महाद्वार बांधलं गावात 1 लाखाचं. आणि साहेबांना सांगितलं होतं बाळासाहेब
तुम्ही उद्घाटनाला याल तेव्हाच करू, मग बाळासाहेब आले ना उद्घाटन. असं आहे आमचं नातं, प्रेम आहे ना, जुळेल आहे ना. कारण मी वंचितला शिंपी म्हणजे किस गली में खसखस. आम्ही हलक्या जाती, लहान जातीवाले आहो ना. शिंपी, कुंभार, सोनार, लोहार हे लहान लहान जाती आहेत, त्यातला मी आहो. मला बक्षीस नव्हते देत 1 रुपये कोणी गावात, हे मोठ्या जातीवाले. मग 1 रुपये नव्हते देत, मग मी रडत जाऊ, आई मला 1 रुपये नाही दिला हो बक्षीस. माई म्हणे आपण गरीब आहोत, तू काय पोलीस पाटलाचं बियाणं आहेस, बीटी कॉटन, तू काय सरपंचाचं बियाणं आहे, तू काय मुख्याध्यापकाचं आहे. मोठ्याचं पोरगं राहिलं की कोणी 100ची नोट हातात देते, साहेबाचे पोरगं राहिलं की हातात देते नोट, त्याच्यात त्याच्या मम्मीचे इटाली बोट लागते. तेवढं बरं झाले. हे गरिबीला बेकार आहे, म्हणून तर गरिबीचा नायनाट करायचा असेल. आता माझा मुलगा डॉक्टर आहे, बालरोग तज्ज्ञ आहे, माई सून लेक्चरर आहे, याचा पोरगा बी फॉर्म आहे, आणि यूट्यूबवर त्याचे गाणे आहेत. इतका तुफान गाणे म्हणते पियुष गजानन चिंचोळकर. आणि आमच्या घरात तुकडोजी महाराज मुळे हे भजन प्रणाली आली. माई नात आहे 8 वर्षाची, तेही सुंदर गाणे म्हणते. गजाचा पोरगा तर बरोबर गायकची अवल्यात गायक. कुंभारा परी तुम्ही समाजाला घडविले, कुंभारा परी तुम्ही असं आमची जोडी आहे. घडविले, झुंबरून गुलामीला. अरे परभणी सारखं किती करू द्या, संविधान ते संविधान सर्वेले भानावर आणलं. परवा आपली ते प्रियंका गांधी बोलल्या ना, काय खतरनाक दणका दिला. त्याला किती राग करान रे तुम्ही, किती राग करान संविधानाचा. पण संविधानामुळं तुमची माई किंमत झाली, नाही तर पंक्तीली बसू देत नव्हते दलिंदर. उठ, जात हलकी आहे म्हणे. आता ये बरं, तुझ्या मायनं दूध पाजलं संत असं म्हणून दाखव बरं. एखाद्या काकूले तर म्हणून दाखव पायातली. आज राष्ट्रपती झाल्या तुम्ही, हे तरी फक्त बायकोचे पती आहे. काय साहेब, कोणती पोस्ट आहे तुमची? ओनली हजबंड, ओनली पती. ते तर ओनली पती नाही, राष्ट्रपती, सर्वोच्च पद आहे बाबा. आलं लक्षात? तरी काही काही विधवा बायाचा राग केला जातो. पण तुम्ही फिकर करू नका, मी विधवा बाईचा सत्कार करणार. विधवा बाईनं काय नवरा हातानं मारला का? ज्या बाईचा पती दारू पिऊन मरण पावला तिनं उभं राहा. 1 मिनिट उभे राहा तुम्ही हिम्मत न. मला मालूम आहे. या ताई, या दोघी जणी पायदा पेणारे हो, तुमच्या मायच्या दुधात दारू टाकता. या माय, येऊन जा. या माय, आता या मला सांगा, या बायानं का हाताने नवरा मारला का? झालं तुमचे लफडे तुमचे जीव घेतात. मला आज तुम्ही संकल्प घ्या, स्वराज्य संघटनेचे संस्थापक जयदादांना धन्यवाद देतो. आज मला काही ना काही द्या तुम्ही, नोटा नका देऊ, मी माजून जाईल. मला पैशाचं काम नाही, माय खर्च द्यायला बस झाले. मी पैसे किती घेतो जय भाऊली विचारा, नाही तर 2 लाख. आणि प्रबोधन करून आलो, काय चाटता त्याले? त्यापेक्षा वेच्छा पुरलेले का? इतके पैसे कसे काय घेतं? आणि कुठून आणतीन हे लोक? जे हरामीच करत नाही, यायच्याजवळ पैसा येईन कुठून? आता सांगा, या मावल्याची काय गलती आहे? या माय, तो माईक घे. तुमच्या मालकाले किती दिवस झाले मरण पावले? तो माईक घे. ऐकू द्या, हे पेणार राहिले. हे दारू नाही पेत, बियर पेतो. आता घरातून धंदा करणारी बोर्ड लावून धंदा करणारी फरक काय आहे? साधी दारू पेनं काय आणि बियर पेनं काय? मी एबीपी माझाच्या कार्यक्रमावर आलो तर 600 रुपयाचं पाणीच होतं माझं पिण्याचं. जितेंद्र, मी, श्रद्धा कपूर, एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री आणि राज ठाकरे, पाणीच ना. आखरी तर मरात लागते. किती वर्ष झाले मॅडम तुमच्या पती देवाला? 8 वर्ष झाले. 8.
आणि लेकरं किती आहेत? मुलं मुली चांगले निघाले, संघर्षातलेच लेकरं चांगले निघतात. ज्याच्या बापाचं कमावून ठेवलं ना त्याचे लायकीचे होतच नाही. बाबासाहेबाचं लेकरू बिना औषधीचं मेलं, मग साडी फाडली रमाबाईनं आणि बाबासाहेबाला मशानात नेलं. असं आहे माय. पण तुम्ही जाग्यावर आणलं. तुमचे मालक किती वर्ष झाले? ह्या पेना राहिले. तुम्ही तिकडे फिरा बरं. चेहरा मोबाईलमध्ये यूट्यूबवर चालू आहे ना कार्यक्रम आहे. किती आजारी पडून मला दारू पिणाराचा विषय होता. पण ठीक आहे, विधवा बाईले वाईट समजतात की लोक हलकट. तिने काय नवरा हातानं मारला, पण बाबासाहेबांनी अवगत होऊन टाकलं की विधवा वगैरे अपशकुनी नाही. तुमच्या मुलगाला किती वर्ष झाले आई? 20. बापा बापा. मुलं बाळ किती आहेत? 2 मुलं 1 मुलगी. एकदम ओके आहे. तसा तुमचा चेहरा सांगते की भविष्य एकदम ओके आहे. हात दाखवा. हात बँकेत किंवा पतसंस्थेत पैसे आहेत तुमचे तर आहेत ना? हां, मला मालूम आहे ना. मग भारत माता की जय. वेळ संपला. मला सांगा जय भाऊ. संपला काय? बंद करू मग. बरं 5 मिनिट म्हणतात. 5 मिनिट ना. माझ्या घड्याळीत कोणही सांगाव किती वाजले पा. भाऊ तुमची कॅचिंग मस्त दिसली. 3:30. जय दादा या. सत्कार तुम्ही तर केलात, पण या मायचा करा. ज्या विधवा बायाले वाईट समजतात, अपशकुनी समजतात, त्या बायाले बाबासाहेबानं जगण्याचा अधिकार दिला. याले दाबा रे खाली. अरे दे ना. बस बसा. धन्यवाद. द्या ठेवून. हे घ्या. दे रे पुस्तक 2-3 दे. गाडगे बाबाचं दे. माझे जे पुस्तक आहेत 8 पुस्तकं 250 रुपयाचे आहेत. आईच्या शपथनं कमर्शियल विषय नाही. माझ्याकडे ग्रामगीता आहे, त्याच्यात फोटो काही काही लोकायला आवडणार नाहीत बुवा. जे नाही पटत ते मायनस करा आणि जे पटते ते घ्या. प्रभू राम रायाले 2च लेकरं होते, मग आपणही 2 ठेवा. साधी गोष्ट आहे. हा आई, आई साहेब हे तुया पोरायले लेटर 2 रजिस्टर. हा हे घ्या माय. हे घ्या. माय बाप मेला तर मी 13वी या बाईले दे. माय बाबा गेले तर 13वी केली नाही. केस दिले नाही. तुम्ही कोणी मेलं की काय देता? बसा. तुम्ही कोणी मेलं की काय देता बापाले? केस. अरे काय दिलं? केस. तुम्हाला मालूम आहे केस दिल्यानं 15 दिवसात डबल येते. आणि या बायका बांगड्या फोडतात. अरे बाबा रे, तू बांगड्या काऊन फोडतो? सोन्याच्या बाटल्या काऊन नाही देत तू? सर्वे मतलबी धंदे. आणि ते महाराज लोक चिवत्या बनवतात. नाशिकले नेताना तुमच्या बापाची राख, आणि तो महाराज म्हणते तुमच्या बापाले स्वर्गात पाठवतो. साला दलाल आहे का स्वर्गातला? लक्झऱ्या भरते का? रामकुंड ते स्वर्ग, नाशिक टू स्वर्ग. आपण काय माजले हो पोट्टे. लक्षात घ्या, स्वर्ग फर्ग काही नाही. स्वर्ग इथंच आहे. आपलं जीवन आदर्श करा, निर्व्यसनी राहा. माझी प्रार्थना आहे, निशंक मयूर पगारे हा इथं धम्मदानाचा डब्बा ठेवला. त्याच्या 6 महिन्याचं पोरगा आहे. हार्टचं ऑपरेशन आहे. आपण आपल्याकडून होईन तेवढं. कारण शेवटी जशी एक म्हातारी रस्त्यानं चालली, 2 किलोमीटरहून पाणी आणलं. एक आंधळा दिसला, त्याला गडवाभर दिला. एक अपंग भेटला, त्याला दिला. एक म्हातारी होती, त्याला दिलं. घरी गेली. मुलगा म्हणे पाण्याला गेली होती ना. म्हणे बेटा अपंग भेटला, दिव्यांग भेटला, आंधळा भेटला, त्याला दिलं रे. माझ्या डोक्यावरचं वज कमी होत गेलं. घरी येईपर्यंत वजच नाही राहिलं. असं दिल्यानं आपलं वज कमी होते.
बाबासाहेबानं जीवन दिलं, तुकडोजी महाराज गाडगे बाबानं जीवन दिलं, म्हणून देणं शिका, दिल्यानं सारी दुनिया का बोजा आपलं बोझ कमी होते, म्हणून द्या. लहान लेकरू आहे, निशंक मयूर पगारे, या बाळाला बॉक्स ठेवलेला आहे. साहेबांनी आता त्या बॉक्स मध्ये टाकले आणि शेवटी जय दादा जाहिरी करून टाकतील की एवढी वर्गणी या सम्राट पेपरला. या बबनराव कांबळे निघून गेले, मग माझे मित्र होते बाबू, मलाही बोलावलं तर ते बबनरावजी, मी त्यांनाही श्रद्धांजली अर्पण करतो. पण सम्राट मात्र चालू आहे. आज चांगल्या बातम्या दिलेल्या आहेत, मी धन्यवाद देतो. आणि सम्राट पेपरले जाहीर करू की जय दादानी हा जो कार्यक्रम घेतला, स्वराज्य संघटनेचं उद्घाटन, सर्व तरुणाचं संघटन, कारण 10 रानकुत्रे वाघाच्या नरडीचा घोड घेतात. 10 रानकुत्रे वाघाच्या नरडीचा घोड घेतायत. जय दादा, असे तुम्ही हे जे स्वराज्य संघटना केली, स्वराज्यातून सुराज्य, मी धन्यवाद देतो आपणाला. आणि त्या लहान लेकराच्या मदतीसाठी आपण जे पुढे सहभाग घेतला, धन्यवाद. आपल्या नेन तू तर पक्का नातू आहे माझा सख्खा. बस पुस्तकाची आवडी, कारण बाबासाहेबांना पुस्तक द्या म्हणते आजोबा मला. बाबासाहेबांना सांगितलं पोटात भूक लागली, आग पडली पोटात, आणि 2च रुपये खिशात आहेत, तर 1 रुपयाचं काहीतरी खा आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. म्हणून करोडो रुपयाचे पुस्तक 14 ऑक्टोबर 6 डिसेंबर आणि आता 12 जानेवारी पुढच्या महिन्यात शिंदखेड राजा जिजाऊ एकच वारी 12 जानेवारी 12 जानेवारी. चला जाऊ चला जाऊ जिजामातेचा जन्मोत्सव. मी धन्यवाद देतो, खंजेरीचे आवाज देतो. 1 मिनिट आता वेळ नाही घेणार, कारण 10 वाजले 15 मिनिट 10 मिनिटं बाकी आहे. मग घड्याळ बंद आहे, तुकडे केले घड्याळचे रे. हा, मी 2 वाजवल्या तर तमाशातली ढोलक वाजवली बघा. आता गोंधळ्याचं वाद्य वाजू आम्ही. गोंधळी गोंधळी त्या बॉक्स मध्ये आपल्याकडून जेवढी मदत होईल तेवढे टाका, आणि जेवढे हातात येतील तेवढे टाका. आणि आजपासून मला दारू, बिडी, तंबाखू, खर्रा, सिगरेट, तुमचं सत्यपालवर प्रेम आहे. माझ्या युट्यूबवर करोडो लोक आहे. झी टॉकीजचा कार्यक्रम माझा कमीत कमी आता जर पाहला 2 करोड लोकांनी पाहिला या 11 वर्षात. म्हणून माझे प्रत्येक कार्यक्रम, आजचाही कार्यक्रम माझा यूट्यूबवर आहे, सत्यपाल महाराज ऑफिशियल यूट्यूब. आणि कधी बघा दररोजचे कार्यक्रम, कारण 100 वेळा कीर्तन ऐकलं पाहिजे हा विचार 100 वेळा आहे, कारण सत्यमेव जयते जयते. मग मी गोंधळाचं वाद्य वाजवलं. आम्ही गोंधळी गोंधळी शिवरायाचे गोंधळ, आम्ही गोंधळी गोंधळी भीमरायाचे गोंधळी, जाऊ ज्योतीचे गोंधळी, अण्णा भाऊचे गोंधळी, गाडगे बाबांचे गोंधळी, तुकडोजी बाबाचे गोंधळी. मी डब्बा वाजवला, त्या डब्याचाही आवाज गोड आहे. मग कोंगो बोंगो वाजवलं. असे वाजवता वाजवता चला किती दिवस बोलणार.
म्हणून मोबाईल पासून जास्त आहारी जाऊ नका. मुला मुली नाही, ह्या पोरापोरीचे लफडे आजकाल लय वाढले. मैंने प्यार किया दिल तुझको दिया बेवफा सनम. ते प्रेम करा, पण या लफड्यापासून पोरीचे जीव घेणं, तिले फ्रीज मध्ये तुकडे करणं उतरा. म्हणून मुला मुलींनी सावधान, चरित्र सांभाळा. मुसलमानाच्या पोरीले आई म्हणणारा माझा शिवाजी राजा होता. तथागत भगवान बुद्धानं आम्रपालीचं दे खंजेरी पायातली, इकडे नाही आहे. हा पाय वेळ झाला, कारण दोन्ही कार्यक्रम होणं महत्वाचे आहेत. उद्घाटनाचा अरे पायातली खंजेरी बाबू, दोन्ही कार्यक्रम महत्वाचे होते ना, म्हणून तेही करा लागलं आणि हेही करा लागलं. मग मी एक दिवस खंजेऱ्या वाजवता वाजवता, जसं आपण 18 पगड जातीचे लोक एकत्रित आहोत, असं मग मी खंजेऱ्या वाजवता वाजवता परदेसिया 9 खंजेऱ्या मी घुमत होते. सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया, मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. परदेसिया परदेसिया ये सब है पिया, सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया, मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. ठीक आहे, तुम्ही एवढ्या पक्क्यात बसले, एवढे चिटकले, जोर लगा जोर लगा के. माझं चुकलं संत माफ करा. जे ॲडव्होकेट जय दादांना धन्यवाद देतो की तुम्ही चांगलं काम केलं. आणि आपण निर्व्यसनी, सर्व मंडळींनी निर्व्यसनी राहा. आणि माझ्यावर जर प्रेम करत असाल तर एखाद्यानं तरी मला आजपासून वाईट व्यसन द्या, किंवा फटाके फोडणार नाही हा संकल्प घ्या. फटाके फोडून प्रदूषण करू नका. त्यापेक्षा या लेकराले बॉक्समध्ये दुखीत आले मदत करा. फटाके फोडल्यापेक्षा, डीजे करून धिंगाणे केल्यापेक्षा लग्नात आपल्यासोबत कोण्या गरीबाच्या लेकराले वया पुस्तकं लेटर बुक वाटा. मी आपल्याला धन्यवाद देतो. राष्ट्रवंदने करतात सर्वांनी उभे राहा. ये रे बेटा. हाँ धन से सदा सुखी हो भारत देश हमारा, सभी धर्म और पंथ पक्ष को दिल से रहे प्यारा. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. निर्भय हो या देश की माता, मंगल कीर्ति कराने, सत्यशीला रो निर्मल मन से वीरों को उपजाने. सद्गुणी हो या देश की जनता, जीवन सुख सजवाने. रंगराव पंडित भिखारी, सबको सुख दिलवाने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. पृथ्वी सारा देश कलंक मिटाने, सबके मन कर्तव्यशील हो धन उद्योग बनाने. सबका हो विश्वास प्रभु पर, अपनी शक्ति बढ़ाने. ब्रह्मचार्य अध्यात्म दैवी गुण घर घर में प्रगटाने. सारा भारत रहे सिपाही, शत्रु को दर्शाने. टुकड़ा दास कहे स्फुरति हो, सबको भक्ति कराने. विजयी हो विजयी हो विजयी हो भारत देश हमारा. तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. भारत देश हमारा. स्वराज्य संघटनेचे उद्घाटनानिमित्त या सोहळ्याला आपण मायबाप